श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणं किंवा तुम्ही कर्मकांडी असणं गरजेचं नाहीये. घरात लावलेला एक दिवा सुद्धा पुरेसा आहे. सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे हिंदू धर्मावर बोलताना. केरळच्या सबरीमाला मंदिरासह इतर धार्मिक स्थळांवर महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाशी संबंधित एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेली होती. त्याचबरोबर दाऊदी बोहरांसह विविध धार्मिक मान्यता आणि प्रथांचा सुद्धा या याचिकेमध्ये समावेश होता. आता यावर बोलताना याचिकाकर्त्याच्या वकिलाने नेमकं काय म्हटलं ते सुद्धा बघा आणि त्यानंतर जे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं त्याची आता सगळीकडे चर्चा होतीये. याचिकाकर्त्याचे वकील यावेळी म्हणाले, हिंदू धर्माला एक धार्मिक श्रेणी म्हणून परिभाषित केलं गेलं होतं. त्यानंतर 1966 मध्ये असं दिसलं की हिंदू तोच आहे जो धर्म आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत वेदांना सर्वोच्च मानतो. मला देखील वेदांप्रती आदर आहे, पण आज हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक बाबींमध्ये वेदांना सर्वोच्च मानतो. याचिकाकर्त्याच्या वकिलाने हे म्हटल्यानंतर आता यावेळी जस्टिस नागरत्ना नेमकं काय म्हणाल्या ते सुद्धा बघा. त्या म्हणाल्या की त्यामुळेच हिंदू धर्माला जीवनशैली म्हटलं जातं. हिंदू राहण्यासाठी एखाद्या हिंदू मंदिरात जाणं किंवा विधी करणं अनिवार्य नाहीये. कुणीही कर्मकांडी असण्याची गरज नाही आणि लोकांच्या श्रद्धेच्या आड कुणी येऊ शकत नाही. आता जस्टिस नागरत्ना यांच्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यावेळी म्हणाले की तुम्हाला श्रद्धेच्या नावाखाली किंवा श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाहीये. एखादा दिवा जरी तुम्ही तुमच्या झोपडीमध्ये लावला, तुमच्या घरामध्ये लावला, तो सुद्धा पुरेसा आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निरीक्षणाची आता सध्या सगळीकडे चर्चा होतीये. तुम्हाला यावर काय वाटतं? सुप्रीम कोर्टाने जे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय त्यावरची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.